नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची माहिती, नवीन अपडेट. बघा, 24 एप्रिलची सर्वात मोठी खुशखबर. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आली आहे. 10व्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात पाहू शकतो. बघा, 10वा हप्ता वाटप, 10व्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 3000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि सोबत 2100 रुपये पण वाटप होणार आहेत. आता 3000 रुपये कोणत्या महिलांना, 2100 रुपये कोणत्या महिलांना, त्याची पण सविस्तररित्या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आलेली, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात. तर संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर पाहू शकता. बघा, 10व्या हप्त्या वाटपाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर बघा, आता एप्रिलचा हप्ता, एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात तुम्ही वाट पाहत आहेत भरपूर दिवसांपासून. एप्रिलचा हप्ता म्हणजेच 10वा हप्ता कधी जमा होणार अशा पद्धतीच्या कमेंट्स महिला भगिनींच्या असतात आणि तो जो काही हप्ता आहे तुम्हाला वाटप आता सुरू होणार आहे त्याविषयीचीच अतिशय जबरदस्त अपडेट आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहत असतो, नेहमीच माहिती पुराव्याच्या सहितच असते. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुराव्यावर आपण आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना, गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा, सर्वात महत्त्वाची योजना, सर्वात लोकप्रिय योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, लाडक्या बहिणींचे पैसे आले होते म्हणून त्यामधून हे घेतलं ते घेतलं अशा पद्धतीची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचा लाभ गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून वितरित केला जात आहे. बघा, गेल्या वर्षीच्या जुलैपासून हा जो काही लाभ आहे तो जमा केला जातो आहे. म्हणजे आत्तापर्यंत 9 हप्ते महिलांना वाटप झालेत. 9 हप्त्यांचे 13,500 रुपये, 13,500 रुपये सर्वांना आलेत का? सर्व लाडक्या बहिणींना 13,500 जमा झालेत का? पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. सर्वांना 13,500 आलेत का? ज्यांना 13,500 आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा 13,500 मिळालेले आहेत. आता जर आपण पुढे गेलो तर बघा, या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वर्ष वयोगटातील राज्यातील विधवा, परित्यक्त्या, निराधार विवाहित महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ जो आहे तो मिळत असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 9 हप्त्यांचे लाभ वितरित करण्यात आलेला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या कालावधीमधील एकूण 9 हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच एका लाडक्या बहिणीला जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत 13,500 रुपयांचा लाभ सरकारने दिलेला आहे. बरोबर आहे? सर्वांना मिळाला आहे का 13,500चा लाभ? कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची आतुरता लागलेली. एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत असतानाच आता एक आनंदाची बातमी समोर आली. बघा, आनंदाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. तुम्हा सर्व महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे. काय महत्त्वाची माहिती लगेच आपण पाहूया. तर बघा, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्र सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर म्हणजेच काय तर पुन्हा 3,000 रुपये तुम्हाला येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 3,000 रुपये. मार्चमध्येच 3,000 रुपये तुम्हाला आलेले होते. सर्व महिलांना 3,000 आले होते का? ज्या ज्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आले होते त्यांनी पटापट कमेंट
कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये आलेले होते लिहून पाठवा. 3,000 रुपये कोणाकोणाला आलेले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये आले होते लिहून पाठवा. त्यासोबतच 3,000 रुपये कोणाकोणाला पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 पाहिजे असं लिहून पाठवायचं. सर्व महिलांना 3,000 पाहिजेत का? पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. एप्रिल आणि मेचा हप्ता बघा, एप्रिल आणि मेचा हप्ता 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. आता पुढे बघा, एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत, तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही आहे. त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. भरपूर महिलांना हा प्रश्न पडलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, एप्रिल आणि मेचा हप्ता एकत्र पाहिजे का? ज्यांना एकत्र पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. ज्यांना एप्रिल आणि मेचा हप्ता एकत्र पाहिजे त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवायचे. काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं त्यांनी सांगितलं होतं. पाहू शकता बघा, एप्रिल महिना संपण्याच्या आधीच, म्हणजेच आज 24 एप्रिल आहे. आज 24 एप्रिल आहे आणि जर आपण पाहिलं तर एप्रिल महिना संपण्याच्या आधीच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सांगितलं होतं. त्यामुळे जर आपण पाहिलं तर 30 एप्रिलच्या अगोदरच, म्हणजेच येत्या 6 दिवसांमध्ये केव्हाही तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आजही तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ज्यांना पैसे येतील, ज्यांना पैसे आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच पैसे आले सांगायचे. लगेच जसं तुम्हाला पैसे आले तसं कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. ज्यांना आलेले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं. पटापट सर्वांनी लिहून पाठवायचं. आता बघा, परंतु एप्रिल महिना संपायला 6 दिवस उरलेले आहेत. एप्रिल महिना संपायला फक्त 6 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे हा हप्ता लांबण्याची शक्यता, बघा हा जो काय हप्ता आहे तो लांबण्याची शक्यता आहे. जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर एकत्र 3,000 रुपये देणार की 2 टप्प्यांमध्ये 1,500 रुपये देणार असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणजेच काय, तर जर समजा एप्रिलमध्ये तुम्हाला हप्ता दिला नाही तर मेमध्ये 3,000 रुपये सरकार तुम्हाला द्यावं लागणार आहे सरकारला, आणि एकत्र 3,000 देणार की 2 टप्प्यांमध्ये 1,500 रुपये देणार असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग आदितीजी तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा जो काय हप्ता आहे तो एप्रिल संपण्याच्या अगोदरच, बघा एप्रिल महिना संपण्याआधीच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. म्हणजेच एप्रिलचा महिना संपण्याच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे. त्यामुळे ते पैसे तुम्हाला आजही केव्हाही जमा होऊ शकतात, किंवा मग एप्रिलचा महिना संपायला आता 6 दिवस उरलेले, 6 दिवसांमध्ये केव्हाही तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यासोबतच जर एप्रिलमध्ये तुम्हाला हप्ता आला नाही तर मेमध्ये तुम्हाला एप्रिल आणि मेचे पैसे दोघं मिळून एकत्र तुम्हाला 3,000 रुपये दिले जातील किंवा 2 टप्प्यांमध्ये 1,500 रुपये दिले जातील. आता बघा, लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाते. बघा, आपण जर पाहिलं तर नवीन वर्ष आता ह्या ठिकाणी सुरू झाले. सरकारनुसार जर आपण पाहिलं तर 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होत असतं. त्यानुसार नवनवीन त्या ठिकाणी जे काही उत्पन्नाचे जे काही सर्टिफिकेट आहे, आपण त्याला इन्कम सर्टिफिकेट म्हणतो, उत्पन्नाचा दाखला म्हणतो, तर ते उत्पन्नाची पडताळणी पण आता या ठिकाणी सुरू केली आहे. जर कोणाचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांचा लाभ आता ह्या ठिकाणी बंद केला जाणार आहे. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यांचा लाभ जो आहे तो सुरूच असणार आहे. आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे, त्यामुळे महिलांच्या पगाराची तपासणी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. जर आपण पाहिलं तर बघा, 9 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. 9 लाख महिलांचे अर्ज दरम्यान ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. ज्या महिला पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामध्ये निकष कोणते, तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे, तुमच्याकडे कार वगैरे नसायला पाहिजे, त्यासोबतच तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेत असायला पाहिजेत, अशा पद्धतीच्या काही अटी आहेत. आता बघा, आदिती तटकरे काय म्हणाल्या, तर लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक गैरसमज होत आहेत. लाडकी बहीण योजनेत 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्यांना पैसे मिळणार नाही. तर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना 1,000 रुपये मिळत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून त्यांना फक्त 500 रुपये देणार आहोत असं त्यांनी सांगितलं. बघा, 1,000 रुपये इथून आणि 500 रुपये इथून, अशा 1,500 रुपयांचा तुमचा जो काही लाभ आहे तो कंप्लीट केला जाणार आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वात दमदार अपडेट होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.